तुमच्या समोर जी मी उभी आहे ती शाखेसाठी नाही, ती आहे तुमच्यासाठी, ती आहे स्त्री शक्तीसाठी. दशमुखी शाखा असो किंवा इतर कोणतीही शाखा असो, हे सर्व माझं कुटुंब आहे, हे सर्व आपलं कुटुंब आहे. मग एखादी व्यक्ती आली की माझ्या शाखेत काय करते, ही नको यायला, हे असा जो विचार आहे ती लाफ्टर लेडीची विजन नाही. मी आपला ग्रुप, दुसऱ्या शाखेचा ग्रुप, अशी भावना नकळत तयार झाली असेल तर कृपया मी विनंती करते ती काढून टाका. ही भावना आपल्याला वेगळं करते, आपली ताकद कमी करते. आपण लाफ्टर लेडी आहोत का, हा प्रश्न मग आपल्याला विचारायचा वाटतो की नाही. मग जर मी लाफ्टर लेडी आहे, इतरांना आनंद देणार आहे, तर मी ही जी चर्चा करते तेव्हा मला हा आनंद मिळतो का, मिळतो का. कुठेतरी माझं मन, मी निगेटिव्ह बोलले की नाही, निगेटिव्ह बोलल्यानंतर मी काय केलं, मला निगेटिव्हिटी, मला दुसऱ्याला तर जाऊ द्या, माझा जर विचार केला माझ्या लाफ्टर लेडीनी तर हे नक्कीच बदलू शकतो. दुसरं आहे दशमुखीचं शाखा जे आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे. आजचा दिवस खूपच खास आहे. आजचा दिवस खूपच खास आहे कारण आज आपण रेखा मॅडममुळे एकत्र आलो आहे. कारण आज आपण इथे 1 वर्ष सतत त्यांनी जी मेहनत केली, परत ती शाखा गेली होती खाली, परत उभी केली जानेवारी पासून. आता तुम्ही साथी नसते रेखा मॅडमचं कौतुक झालं असतं का. मग त्या आनंदासाठी, त्या मैत्रीसाठी आणि त्या एकीसाठी, तुमच्यासाठी जोरात टाळ्या. ही मेहनत आहे, ही आपल्या सर्वांची, प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्याची शैली तुमची आहे, ही खूपच प्रेरणादायी आहे. आता स्वातीचं काय सांगू. स्वातीचा बद्दल बोलायचं म्हणजे स्वातीचं मला आठवतं, एकदा मला गुरु पौर्णिमेला तिचं काही तुमचं ऍक्सिडेंट वगैरे तुमचंच झालेलं ना, तुमचंच ना. अगदी म्हणजे कोपऱ्यात उभं राहून अगदी शांतपणे माझा ऍक्सिडेंट झाला होता, मला सहलीला नाही म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे मी सहलीला काही येत नाही. त्यावेळेस मला कळलं, पण त्यावेळेस स्वाती माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली आणि खरंच ही बदलू शकते, ही खरी फी आहे. मी तर म्हणते काय सगळं जायचंय, ही खरी फी म्हणजे लाफ्टर लेडीची जी विजन आहे, ही जी खरी विजन आहे, ही साकार केली. 7वी पर्यंत मी सगळे कार्यक्रम केले होते, नंतर स्टेज इतकी धडधड, पण आज मला पहिल्यापेक्षा अगदी थोडीशी धडधड ती सगळं रेखा मॅडम आणि मॅडममुळे. खरंच म्हणजे ही आहे विजन लाफ्टर लेडीची. खरंच एकदम सलाम स्वाती तुला, एकदम खूपच आत्मविश्वासाने निवेदन करत आहे. आणि हा कार्यक्रम म्हणजे साधा नाहीये, कारण की मोठ्या लोकांचा कार्यक्रम असतो ना, की जरा पाहुण्यांचं स्वागत, दीप प्रज्वलन वगैरे, ते मोठी सेलिब्रिटी वगैरे असल्यासारखं फील आले.